राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमातून पुण्यातल्या मांजरीत सुरू असलेलं खऱ्या अर्थानं चर्चेत आलंय। पुण्यात हॉस्टेलवर राहणाऱ्या निशा साबळे या विद्यार्थिनींनी थेट राहुल गांधींसमोर आपली व्यथा मांडली। ती निशा आजही आंदोलनस्थळी ठाण मांडून आहे। दरम्यान राहुल गांधींसमोर बेधडकपणे व्यथा मांडणाऱ्या निशा साबळे सोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुणे। 10 दिनों से भूख हड़ताल चल रहा है। जो मेरे भाई बहन जो अनशन पर बैठे हैं वहाँ से राहुल गांधी ज्या दिवशी पुण्यात आले छात्रों की गुंज या प्रोग्राममध्ये या निशा साबळेंनी राहुल गांधींसमोर आपली व्यथा मांडली। आंदोलनाच्या आदिवासी विद्यार्थी आमचं असं आंदोलन सुरू आहे। राहुल गांधींनी तिथंच आश्वासन दिलं की मी तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी करतो। त्यांनी नंतर थेट सीएमना पत्रही लिहिलं। पण या निशामुळे सगळं आंदोलन आज प्रकाश झोतात आलेलं। निशा काय सांगशील त्या दिवशीचा दिवस आणि आजचा दिवस काय फरक आहे? मला असंच म्हणता येईल की त्या दिवशी मी फक्त ज्या आमच्या मागण्या होत्या, आम्ही गेले काही 10-12 दिवस झालं उपोषणाला बसलो होतो। आमचे जे भाऊ आणि बहिणी होते ते खरं तर त्यांची परिस्थिती खूप गंभीर होती आणि आमचे जे मुद्दे होते ते म्हणजे जनतेपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं होतं। म्हणून मी त्या दिवशी ते मुद्दे सगळे तिथं उपस्थित केले, त्या मंचावरती मांडले, जेणेकरून जनतेपर्यंत मुद्दे जातील आणि राहुल गांधी साहेब देखील याच्यावरती काहीतरी करून आमच्या ज्या मागण्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात। म्हणजे जेव्हा राहुल गांधी साहेबांच्या भेटीनंतर आमच्या जे आंदोलन आहे ते म्हणजे आजच बघितलं की जे ट्रायबल मिनिस्टर आहेत त्यांनी एक वयाची अट आहे ती म्हणजे त्याच्यावरती स्थगिती केलेली आहे। पण आम्ही त्याच्यावरती पण आम्हाला समाधानी नाही आहेत, कारण आम्हाला तो GR म्हणजे सुधारित GR लवकरात लवकर आला पाहिजे असं वाटतं। सरकार नेमकं यांच्या इतर मागण्यांची कशी पूर्तता करते किमान आश्वासित तरी कसं करते, आंदोलन कसं मागे घेते। पण एक आहे, ह्या निशामुळं हे आंदोलन आज देशभरात पोहोचलेलं आहे आणि अख्खं मीडिया आता इथं आलं आणि सगळे राजकीय नेते मंडळी इथे येऊन त्यांना आधार देत आहेत आणि आपलं पाठिंबा जाहीर करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुणे, झी मीडिया पुणे।